33 वर्षीय ज्योती मल्होत्रा एक ट्रॅव्हल ब्लॉगर, मूळची हिसार हरियाणा राज्यातील. यूट्यूबवर तिचे ट्रॅव्हल विथ जो या नावाचे एक चॅनल, तिच्या यूट्यूबवर 3 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आणि इंस्टाग्रामवर 1,30,000पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तान भेटींमधील असंख्य व्हिडिओ आहेत, ज्याचे टायटल दी इंडियन गर्ल इन पाकिस्तान, इंडियन गर्ल एक्सप्लोरिंग लाहोर, इंडियन गर्ल ॲट कटास राज टेम्पल असे ठेवते. या टायटलवरून आपल्याला कळेलच की तिचे पाकिस्तानवरती किती प्रेम आहे. मल्होत्रा जी तिच्या चॅनलवर स्वतःच्या नॉर्मॅडिक ब्ल्यू गर्ल आणि हँडल हरियाणावी पंजाबी असे वर्णन करते. तिने खूप प्रवास केला आहे, परंतु तिच्या वारंवार पाकिस्तानी भेटीमुळे संशय निर्माण झाला. मूळची हिसारची असूनही ती मोठ्या प्रमाणात दिल्लीहून काम करत होती. तिच्या प्रवासादरम्यान पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी तिला व्हिसा वाढवण्यात आणि राहण्यात देखील मदत केल्याचा आरोप आहे. 2023 मध्ये जेव्हा ती पाकिस्तानला गेली तेव्हापासूनच तिने हेरेगिरी करण्यास सुरुवात केली. ती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी नियमित संपर्कात होती. व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे भारतातील ठिकाणांची संवेदनशील माहिती ती शेअर करायची. इतकेच काय तर तिचा पाकिस्तानचा हाय कमिशन सोबत इफ्तार पार्टी केल्याचा देखील एक ब्लॉग आहे. तपासात मल्होत्राचे भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी आयोगाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला तिला विशेष आमंत्रण देण्यात आले होते आणि तिने ते स्वीकारून या कार्यक्रमाला देखील ती उपस्थित राहिली होती. या पार्टीतच तिची भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश म्हणजेच अहसान उर रहीम नावाच्या माणसाशी भेट झाली व दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली व कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने त्यांचा नंबर दुसऱ्या नावाने सेव्ह केला. हा अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेसाठी काम करायचा. त्याच्यावर संशय आल्यामुळेच भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातून त्याची हकालपट्टी करण्यात आली. तरी देखील ती त्याच्या वारंवार संपर्कात होती. याचमुळे ज्योती मल्होत्रा हिचा भांडाफोड झाला. ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानी व्हिसा मिळवण्यामध्ये देखील दानिश याचा मोठा सहभाग होता. ज्योती हिला पाकिस्तानमध्ये काही ब्लॉग बनवण्यासाठी दानिश तिला लष्करी अधिकारी, ISI एजंट यांचे नंबर देत असे व तिथे त्या ठिकाणी त्यांची ओळख होत होते व ती त्या ठिकाणी ब्लॉग बनवायची. तिचा पाकिस्तानसह इतर देशांमध्ये राहण्याचा, खाण्याचा, फिरण्याचा सर्व खर्च पाकिस्तानी ISI एजंट करायचे. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत परदेश दौऱ्यावर जात असे. ज्योतीने इंडोनेशियासह थायलंड, दुबई, भूतान, बांगलादेश आणि नेपाळ अशा अनेक ठिकाणी पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत प्रवास केला. ती तिच्या यूट्यूब चॅनलच्या नावाखाली परदेश दौरे करत असत. तिला या दौऱ्यामध्ये VIP वागणूक मिळायची व याचा सर्व खर्च पाकिस्तानी अधिकारी करायचे. चौकशी दरम्यान ती 3दा पाकिस्तान आणि एकदा चीनला देखील गेली होती. जी स्वतःला भटक्या सिंहची मुलगी, भटकंती करणारी, हरियाणवी, जुन्या विचारांची पंजाबी, आधुनिक मुलगी असे वर्णन करते. हे सर्व फक्त एक पोशाख होता. 33 वर्षीय ज्योती, ज्याला ज्योती राणी म्हणूनही ओळखली जायची, ती एक पाकिस्तानी गुप्तहेर होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शेजारच्या राष्ट्रासाठी हेरेगिरी केल्याच्या आणि भारताबद्दल माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली. राजस्थान आणि पाकिस्तान या सैन्य स्थळावरचे फोटो व व्हिडिओ ती पाकिस्तानच्या ISIला पाठवत होती आणि मिलिटरीच्या रोडची माहिती, संवेदनशील माहिती ती पाकिस्तान व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे पुरवत होती व पाठवणाऱ्याची नावे देखील तिने कोणाला संशय येऊ नये म्हणून वेगळ्या नावाने सेव्ह केलेले होते. पण अखेर पोलिसांनी तिचा खोटारडेपणाचा बुरखा फाडला आणि तिने स्वतः कबूल केले की मी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा म्हणजेच
ISIसाठी काम करते आहे. अखेर तिला पकडण्यात आले. पोलीस तिची कसून चौकशी करतीलच, पण याच दरम्यान तिचा डिजिटल डेटा देखील तपासला जाईल. तिचा मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमधून तिचे सर्व फोटो, व्हिडिओ बाहेर काढले जातील. तिचे बँक डिटेल देखील तपासली जाईल. तिला कोणी कसे पैसे पुरवले याची देखील माहिती काढली जाईल. पण चिंताजनक बाब ही आहे की ज्योती या मोहिमेचा एक भाग होती. तिच्या आडून कोणी तर काही करारनामे करत नसेल ना? ही सर्व माहिती पोलीस लवकरच बाहेर आणतील.